ही गोष्ट तुम्ही कधी ऐकली का? ज्यांनी नाकाची निर्मिती केलेली आहे त्याची साधी दखल सुद्धा कोणी घेत नाही, आणि ज्यांनी त्या नाकात घालण्यासाठी नथ दिली ते मात्र जीवाभावाचे झाले, ते मात्र जिवलग झाले, ते मात्र अतिशय प्रिय झाले. ही गोष्ट ऐकली ना तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचं आज असंच झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या नंतर ज्या पद्धतीनं वागतोय ती पद्धत म्हणजे ज्यांनी नाक दिलं त्याला विसरायचं आणि ज्यांनी नथ दिली त्याचं मात्र कौतुक करायचंय. आता कालचाच विषय बघा, गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग काँग्रेसच्या कुठल्या व्यक्तीने, नेत्याने किंवा त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आला. खरं म्हणजे सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग करणं हे चुकीचंच आहे. म्हणजे सुनेत्राताई पवार यांच्या बाबतीतच नव्हे, कुठल्याही आपल्या देशातल्या महिलेच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची विधानं करू नयेत. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर आहे, आंदोलन करते काँग्रेसच्या विरोधामध्ये, बॅनरबाजी आहे, घोषणा देत आहेत. जिकडे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट रस्त्यावर उतरलाय. परंतु महाराष्ट्राने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, अजित पवार गटाच्या, हा प्रश्न विचारला पाहिजे की अजित दादांच्या अपघाती निधनाच्या नंतर ज्या महाराष्ट्रामध्ये एक साधा एफआयआर दाखल झाला नाही आणि एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला आला नाही का? या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. लोक किती दुटप्पीपणानं वागतात बघा ना. आणि राजकारणातली लोक तर तुम्हाला सांगतो, या बोटावरचा त्या बोटावर एका क्षणामध्ये करतात. सरड्यासारखं रंग बदलतात. सरडे बरे हो, सरडे बरे. दादांच्या दुःखद निधनाच्या नंतर, पूर्वी दादा होते तेव्हा आमचा श्वास दादा, आमचा ध्यास दादा, आमचा विश्वास दादा, आमचा सर्व काही दादा असं म्हणणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा महाराष्ट्रामध्ये दादांचं अपघाती निधन झालं, हे निधन का झालं, या पाठीमागे नेमकं काय आहे, कुठल्या विमान कंपनीचा यामध्ये दोष आहे, यासाठी रस्त्यावर आली नाही हो. एकटे काही मंडळी आली, भरते राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार मिटकरी एक सोडले आणि इकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार ही दोन माणसं सोडली तर कुणीच आली नाही. कमाल वाटते. आज यांना बघितलं ना रस्त्यावर आंदोलन करताना, हा प्रश्न पडतो की यार ही मंडळी किती दुटप्पीपणानं वागतात. का आले नाही तुम्ही? का देवेंद्र फडणवीसांच्या दारात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व मंत्री बसलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे विमान कंपनीच्या विरोधामध्ये? का बसले नाही तो? आणि 1 वर्ष पूर्ण होतंय आता दादाच्या दुःखद निधनाला. आता जवळपास काही दिवसामध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे. कुणी आंदोलन करत नाही. कुणी मंत्रीपद घेतली आहेत, कुणी आमदारकी घेतली आहे, कुणाला खासदारकी हवी आहे, कुणाला पक्षाची पदं हवी आहेत. मजा चालली, मजा. सुख नाही आणि दुःख नाही. आणि गुंगी गुडिया हा एक शब्दप्रयोग सुनेत्राताई पवार यांच्या विषयी केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे कार्याध्यक्ष, आमदार मंडळी, माजी आमदार मंडळी काय जोरात आंदोलन चालू आहे नाही का? जरा मनाला विचारा, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की आपण हेच आंदोलन तर महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये दादांच्या दुःखद निधनाच्या नंतर एफआयआर दाखल करून घ्या अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी जर केलं असतं
तर तुमच्या आजच्या आंदोलनाला अर्थ उरला असता. परंतु तुम्ही तसं केलं नाही. त्यामुळे या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी सहानुभूती मिळेल अशी शक्यता नाही. मी सुरुवातीलाच म्हटलंय की आपल्या देशातल्या राज्यातल्या कुठल्याही महिलेविषयी कोणी कशाही पद्धतीची अशी गुंगी गुडिया वगैरे टिप्पणी करू नये. इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये ही झाली होती. आता हा शब्द असंसदीय आहे का असंसदीय नाही हे विषय नाहीये हा. परंतु माणसाचं कसं असतं बघा, अंतरंग बाहेर कसं येतं. आज सुनेत्राताई पवार यांना दाखवायचंय किंवा त्यांच्या दोन्ही मुलांना दाखवायचंय या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आम्ही तुमचे किती समर्थक आहोत. पारदादांचे आम्ही किती समर्थक आहोत, जयदादांचे आम्ही किती समर्थक आहोत, सुनेत्राताईंचे आम्ही किती समर्थक आहोत. परंतु अजितदादांच्या बाबतीमध्ये किती लोक रस्त्यावर उतरले, किती लोकांनी आंदोलन केलं, किती लोकांनी उपोषण केलं, किती लोकांनी मंत्रिपदाचा त्याग केला, किती लोकांनी आमदारकी फेकली. आहे उदाहरण एखादं तरी. वाईट वाटतो सांगायला आणि बोलायला सुद्धा. सुनेत्राताई पवार त्यांनीही मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. खूप टीका झाली की त्यांनी एवढ्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला नको होता असं महाराष्ट्र बोलला. त्याचं सोयर सुतक कुणाला वाटलं नाही. परंतु आज गोंगी गुडिया हा शब्द महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एवढा झोंबावा, एवढा झोंबऱ्यासारखा होता हा शब्दप्रयोग. साधी गोष्ट आहे. आपण जरा पाठीमागचं विसरून जातो, लवकर विसरतो. आपण कशी आंदोलनं करतो, आपण कशा पद्धतीचं काम करतो. आपण आपल्या स्वार्थासाठी शरद पवारांना टांग मारून पक्ष कसा फोडला, दादांच्या नेतृत्वाखाली आपलं व्यवस्थित चालेल याची खात्री पटल्यानंतर सोडलं शरद पवारांना. स्वार्थाचा बाजार आहे हा सगळा. आणि आजही हाच स्वार्थाच्या बाजाराचं प्रदर्शन आहे. प्रदर्शन एवढ्यासाठी मी हा शब्द प्रयोग करतोय की तुम्ही हेच आंदोलन दादांच्या अपघाती निधनाचा खुलासा होईपर्यंत, गुन्हेगार समोर येईपर्यंत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत, महाराष्ट्रामध्ये FIR दाखल होईपर्यंत आम्ही कुणीही सत्तेची पद स्वीकारणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती. घेतली का? नाही घेतली. माझ आंदोलन करणार, व्हिडिओ काढणार, पार्थ दादाला पाठवणार, जय दादाला पाठवणार, सुनेत्राताईंना पाठवणार. आम्ही असं आंदोलन केलं, एवढे लोक कार्यकर्ते आपले पदाधिकारी उपस्थित होते वगैरे वगैरे वगैरे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार. पण खरंच तुम्हाला या आंदोलनाला सहानुभूती नाहीच आहे मिळणार. कोणीच समर्थन करत नाही तुमचं. कारण तुम्ही दादांच्या बाबतीत ज्या दादाने तुम्हाला नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, पद दिली, मंत्रीपद दिली, आमदारकी खासदारकी दिली, मोठं केलं, तुम्हाला तुमची ओळख निर्माण केली, त्या दादांच्या दुःखद दिनाला केवळ तुम्ही लोकांनी श्रद्धांजली वाहिली. मीडियाच्या समोर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, रडलात तुम्ही, इथपर्यंत ठीक आहे. परंतु या हे प्रकरण धसास लागलं पाहिजे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका सुनेत्राताई पवार यांच्यापासून ते अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कुणीही घेतली नाही. ना जय दादाने घेतली, ना पार्थ दादाने घेतली. उलट अभिनंदन करायला पाहिजे रोहित पवारचं आणि तत्कालीन पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मिटकरी आमदार अमोल मिटकरी यांचं अभिनंदन करायला पाहिजे की यांनी ठोस भूमिका घेतली. आणि आज आता सध्या निषेध करतायत काँग्रेसचा, करा. काँग्रेसचा निषेध झालाच पाहिजे. काँग्रेसच्या जबाबदार नेत्याने अशा पद्धतीचं विधान करूच नाही. कारण काँग्रेस हा एक वेगळा पक्ष आहे. काँग्रेसला एक मर्यादा आहे. जी काँग्रेसनं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची विधानं खूप कमी केलेली आहे. पण एकही व्हायला नको.
पूर्णपणे माफी मागितली पाहिजे, पूर्णपणे माफी मागितली पाहिजे. मग कोण ज्यांनी कोणी विधानं केले, जे कोणी पक्षाच्या नेते, त्याबद्दल माझं काही मत नाही. निषेध झाला पाहिजे, झाला पाहिजे. पण हा निषेध करत असताना तेही लक्षात ठेवलं की अरे ज्यांनी आपल्याला नाक दिलं त्यांच्याबद्दल आपलं जे कर्तव्य होतं ते मात्र आपण विसरून गेलो राजे. आणि ज्याने आपल्याला सत्तेची नथ दिली, पदांची नथ दिली, मंत्रिपदाची, आमदारकीची, खासदारकीची नथ आपल्या नाकामध्ये घातली, त्यांच्या पुढे सहानुभूती मिळवण्यासाठी की आम्ही कसे तुमचेच आहोत आणि तुम्हीच आमचा कसा श्वास आहात, विश्वास आहात, आस आहात, ध्यास आहात, हे दाखवण्याचा प्रयत्न करणं. काय वाटलं असेल महाराष्ट्राला हे सगळे आंदोलन पाहताना? त्याचा विचार करा आज रात्री निवांत जरा, की खरंच आपलं काही चुकलंय का, पक्षाचं काही चुकलंय का, कार्यकर्त्यांचं काही चुकलंय का. तुम्हाला तुमचं मन साक्ष देईल की आपलं हो चुकलंय, आपण खूप मोठी चूक केली ही तुमच्या लक्षात येईल. ज्या दादांनी आपल्याला ओळख दिली त्या दादाच्या निधनाचा तपास लागू नये किंवा विमान कंपनी सारख्या कंपनीवर गुन्हे दाखल होऊ नयेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सुनेत्राताई पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. विचार करा, विचार कधी कधी केला पाहिजे. लोक विचार करतात तुमच्याकडे बघून. त्यामुळं आजचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आंदोलन होतं की गुंगी गुडिया म्हटल्याबद्दल, गुंगी गुडिया म्हणणं हे चुकीचंच, पण पक्षच गुंगा आहे त्याचं काय? तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.